गोपी अग्रवाल म्हणून ठेकेदार आहे. त्याचे मागचे वेळेचे 10 कोटी रुपये महापालिकेला देणे बाकी. मी त्याला सांगितलं, अण्णा मला तुम्ही रिकॉल करत सांगा लागले, हे एजन्सीने काम बंद केलं का तर आपल्या शहराला पाणी कसं भेटणार आहे. तर त्यांनी मला अरे रावीची भाषा केली. अरे मला अण्णा तुम्ही व्यक्तिगत काय घेतात. सगळ्या ऑफिसला अशोक अण्णा पांगरकरांनी टॉर्चर केलेलं आहे. गुत्तेदार आहे, त्यांना ब्लॅकमेलिंग करायचं, त्यांचा मला भेटा मग फाईल करू. माझ्या स्थायी समितीचं सदस्याचा राजीनामा दिला, त्याच्यात बी त्यांनी म्हणलं मला द्यायचं नाही. अरे मला अण्णा तुम्हाला अधिकार आहे. प्रतीक पांगरकर, लखन ठाकूर यांना एक टाका नाहीये. माझ्या हातमध्ये रॉड असतं, खंजीर असतं, तर त्यांना किती जणांना मार लागला असतं सांगा बघा. त्यांनीच वेपन आणले, त्यांनीच हत्यार आणले. ते तर सीसीटीव्ही फुटेज आहे, तेच बघा माझ्या हातामध्ये काय तलवार आहे का काय आहे, माझ्या मुलाच्या हातमध्ये काय आहे. नमस्कार मित्रांनो, आज दिवसभरातील सर्वात मोठी घटना म्हणजे आज महापालिकेत सत्ताधारी दोन जे मोठे नेते आहेत ते आपसात भिडल्याची चर्चा होती. एकमेकांवर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत. सत्ताधारी पक्षातले जे भाजप आहे, भाजपमधील महावीर डक्का आणि अशोक पांगरकर यांच्यात काही वाद झाला आणि वादाचं रूपांतर बाचाबाचीनंतर हाणामारीत झालं अशी चर्चा होती. त्यासाठी आपण आलेलो सध्या भाजपचे जे नगरसेवक आहेत महावीर डक्का यांच्याशी जाणून घेण्यासाठी की नेमकी काय झालं होतं. दादा, आज नेमकं दिवसभरात जे चर्चा आहे पूर्ण जालन्यामध्ये की सत्ताधारी पक्षच आपसात भिडले, त्याचं नेमकं कारण काय होतं. नमस्कार. आज स्टँडिंग कमिटीची मीटिंग होती. ते मीटिंगमध्ये दरपत्रकचे विषय होतं. 3 दरपत्रक होते. त्याच्यात एक घाणेवाडीचं होतं, पाण्याचं. ते गोपी अग्रवाल म्हणून ठेकेदार आहे. त्याचे मागचे वेळेचे 10 कोटी रुपये महापालिकेला देणे बाकी आहे. अशोक अण्णाचा त्याचा काही व्यवहार झाला नाही, म्हणून त्याने वापस ते रिकॉल करायचं टेंडर सांगितलं नवीन. मी त्याला सांगितलं, अण्णा मला तुम्ही रिकॉल करत सांगा लागले, हे एजन्सीने काम बंद केलं का तर आपल्या शहराला पाणी कसं भेटणार आहे. ते म्हणे तुला काय कळतं, तू बस मी सभापती. अरे मला अण्णा आपल्याला जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. पाणी अगर शहराला हे माणसाने काम नाही केलं तर कोण देणार आहे. तर त्यांनी मला अरे रावीची भाषा केली. अरे मला अण्णा तुम्ही व्यक्तिगत काय घेतात. मी चेअरला सांगितलं. मग ते विषय मी ग्रामसाहेबाला विचारलं की बाई जे विषय स्टँडिंग आयत्या वेळेस मी घेऊ शकतात ते घेऊ शकतात का. त्याच्यात त्यांनी म्हणलं मी तुला बघून घेईन, तुझ्या मस्तगडवर येईन, घराजवळ येईन. मला घराजवळ तुला हिंमत नाही यायची. अरे माझं काय कारण, मी पर्सन पाण्याचं विचारू नको का. त्याच्यानंतर त्याचा व्यवहार ते गोपी अग्रवालनी काही वेळेने त्यांनी दिलं नसतं. एक तर प्रत्येक त्याला अधिकार नाही कर्मचाऱ्याच्या बदलीचा. स्थायी समितीला असं काही अधिकार नाही आहे. त्या एखाद्या जण सांगू शकतात तर आयुक्ताला टॉर्चर, सगळ्या ऑफिसला अशोक अण्णा पांगरकरांनी टॉर्चर केलेलं आहे. अरे सगळे जे बी गुत्तेदार आहे त्यांना ब्लॅकमेलिंग करायचं, त्यांचा मला भेटा मग फाईल करू. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये प्रत्येक त्याने हेच लावलेलं आहे. आता त्याला आपण सांगितलं की भाजपची याच्यात बदनामी होणार आहे, तुम्ही असं करू नका, तुम्ही मग सिनियर आहे. ते ऐकायला तयार नाही. ते अरे रावी करायला. मग याच्यानंतर मी माझ्या स्थायी समितीचं सदस्याचा राजीनामा दिला. त्याच्यात बी त्यांनी म्हणलं मला द्यायचं नाही. अरे मला अण्णा तुम्हाला अधिकार आहे. तुम्ही असं काय करता. नाही बोले. मग ग्रामसाहेबाला मी बोललं दिलं. तर ग्रामसाहेबांनी सांगितलं म्हणे सह्यंत्र नगरसेवक मी दिलं. मी जात होतो म्हणजे तुला बाहेर बघून घेतो. मी माईक फेकून दिलं. मग बाहेर गेलो. मी चव्हाणच्या कॅबिनमध्ये बसलो. मग अक्षय भैया आले. त्यांनी मला समजवलं, मला माझी गलती होतं तर तुम्ही सांगा, तुम्ही लहान आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, त्याच्या भावाला विजय पांगरकर, सुनील पांगरकर, अशोक अण्णा, त्याचा मुलगा प्रतीक पांगरकर, ते लखन ठाकूर, 7-8 जणे आले. त्याने मला बोलले चला महापौरच्या कॅबिनमध्ये. तिथं गेलो. तिथं ते माझ्या विरोधात बोलावं लागले. ते लखन ठाकूर और प्रतीकने माझ्या 2-3 कार्यकर्त्यावर त्यांनी डायरेक्ट हमलाच केला. माझ्या मला ह्याला मी विक्रांत काही नगरसेवकाला सोडवत होते. माझ्या हातमध्ये काय वेपन नाही. मी त्याचा दांडा हिसकून घेतला सुनील पांगरकरच्या हातातून. त्याला सोडवायचा प्रयत्न केला. माझ्या काय याच्याने त्याचा बाचाबाची झाली, मारामारी नाही झाली. त्यांनी अशोक अण्णा पांगरकरने, ते भाजपचंच आहे पण दुसऱ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी सगळे त्यांचे कार्यकर्ता पाठवून त्यांनी कंप्लेंट द्यायला आले. आज प्रतीक पांगरकर, लखन ठाकूर यांना एक टाका नाही आहे. त्यांना काही एवढं मार नाही आहे. परंतु त्यांनी जी फिर्याद दिलेली आहे त्या फिर्यादीमध्ये असा उल्लेख केलेला आहे की तुमच्यातर्फे त्यांना मारहाण करण्यात आली, ते पण लोखंडी रॉडने आणि खंजीर पण घेऊन त्यांच्या अंगावर गेले होते, असं फिर्यादीमध्ये उल्लेख केलेला आहे.
बघा, माझ्या हातमध्ये रॉड असतं, खंजीर असतं, तर त्यांना किती जणांना मार लागला असतं सांगा बरं. ते त्यांचे जवळ प्रत्येकच्या हातात ते वार होतं. माझ्या भाचा सोडवायला गेलं तर त्यांनी त्याच्यावर वार केला. ते मला माहीत नाही तर कोणत्या दवाखान्यात ते काय आहे. माझ्या सगळे नगरसेवक होते म्हणून आपण आपसात घेऊ म्हणून थांबलो होतो. त्याच्यानंतर त्यांनी मला जातीवादी शिवीगाळ केली, तू भंगी आहे, मस्तीमध्ये आला. अशोक अण्णांनी केली, विजू पांगरकरनी केली, सुनील त्याचा भाऊ त्याने केली, प्रतीकने ते यांनी केली. तरी बी मी शांतच होतो. त्याच्यानंतर त्यांनीच वेपन आणले, त्यांनीच हत्यार आणले. ते तर CCTV फुटेज आहे, तेच बघा माझ्या हातामध्ये काय तलवार आहे का काय आहे, माझ्या मुलाच्या हातमध्ये काय आहे. अरे ते 307चा गुन्हाच होत नाही ना. एक टाकाने आम्हाला 307 दाखल करून टाकलं आमच्यावर. असं चर्चा देखील आहे की जे स्थायी समितीचे अध्यक्षपद आहे हे तुम्हाला सांगण्यात आलं होतं परंतु देण्यात त्यांना आलं, त्याच्यामुळं काही याचा पार्श्वभूमी आहे का या वादाची? नाही. बघा, पक्षाने अशोक अण्णाला सभापती केलं, आम्ही त्याचा विरोध केला नाही. 3 मीटिंग झाले, ते अशोक अण्णा कोणाचं ऐकत नाही, कोणी नाही. आम्ही प्रस्ताव मला विचारत नाही, मीटिंग घेतो, बरं आहे, जाऊ द्या. नाही, मला सदस्य केली पक्षाने, मी त्याच्यावर समाधानी आहे. आज नाही उद्या भेटन, उद्या नाही परवान भेटन. मी 25 वर्षापासून नगरसेवक आहे. मी बांधकाम सभापती राहिलो, पाणीपुरवठा सभापती राहिलो, वित्त नियोजनचं सभापती राहिलो, विरोधी पक्ष राहिलं, गटनेता राहिलो. एवढे पद मला पक्षाने कैलास शेटने दिले होते ना. अरे अशोक अण्णाला काय पद पाहिजे त्यांनी, अरे बळजबरी हे करायचं, त्याचं माझा काही वाद नाही. ते माझं एक वार्डचे नाही, त्याचा वार्ड वेगळा, माझा प्रभाग वेगळा. जर असं बघितलं तर सत्ताधारीच आपसात भांडत राहिले तर विकास कामांना गती कशी मिळणार? साहेब, आमचं हे सांगणं होतं, चांगल्या कामाला दरपत्रक तुम्ही मान्यता द्या, तर ठरावा द्या. आता 4.5 महिने झाले, सगळे लोक, सगळे नगरसेवक आश्वासन देऊन आले कामाचे, ते काय करत नाही. काय कामाचा वेळ नाही, काही नाही. कर्मचारी फक्त बदल्या करा. जे चांगले कर्मचारी त्याचेही बदल्या करा, जे नाही आहे त्याचेही बदली करा. अरे ते आयुक्ताचं काम आहे ना, तुम्ही लेखी द्या ना, याचं करा म्हणून. ते सगळ्याचे बदली करायचे मागं लागलेले. आता पुढची भूमिका आपली काय राहणार? पुढची भूमिका बघा, पक्ष जसा आदेश देईन तसं त्या हिशोबाने मी काम करणार आहे. मी कसं आजचं नाही, जुनं कार्यकर्ता आहे. पण अशोक अण्णांनी पांगरकर कोणा सांगण्यावर जे गुन्हा दाखल केलं ते बरोबर नाही. धन्यवाद. एकूणच जर आपण बघितलं आजची जी घटना घडलेली आहे त्याच्यावरून हे नक्कीच निदर्शनास येत आहे की एकीकडं जे मावी डक्का आहेत ते कैलास गोरंट्याल गटातले वरिष्ठ नेते आहेत, तर अशोक अण्णा पांगारकर हे रावसाहेबदादा दानवे यांच्या गटातील एक वरिष्ठ नेते आहेत. आता हे सत्ताधारी जे आपसापसात त्यांच्यामध्ये झालेला वाद, नक्कीच आता याच्यात हा मिठाचा खडा पडला की काय हे म्हणायला वावगं ठरणार नाही. मी अनुप राठी, आपण पाहत आहात पार्श्वमी डिजिटल.